ए अगं कोण आहे तू? ए बाया ए जिवंत बाजाराला कन्या निघाली दैनुद पागणी लोणी दैनुद हाय, कोण आहे तू? अरे बाया मी विचाराय पाय तुला कोण आहे तू? आणि तू मलाच प्रश्न विचारते काय? मीच विचाराय पाय तू ह्या अवस्थेत कशी काय ते? मलाच काय माहित नाही. मलाच काय माहित नाही म्हणजे? अगं इकडे 10-15 किलोमीटरवर एक कुत्र नाही बघितलं मी कधी. आणि आज डायरेक्ट बाईच बघितली, ते बी अशी. आणि धक्काच बसला ना मला. हो, काय सांगतो माझनी, माझं माझ्या नवऱ्याचं लय कडाक्याचं भांडण झालं बघा. मी त्याला मारलं आणि त्याने मी मला मारलं. त्याने एवढा मोठा बांबू माझ्या डोक्यात घातला. मी बेशुद्धच पडले वाटतं. आणि जाग आली तरी इथंच. इथं मी जाणलं तुमच्या मॅटर मध्ये मला काय आलं गेलं. हो, असं काय बी नाही, मला इथं राहू दे बघा. मला एकटं राहायची सवय, कोणी बघितलं तर माझ्या नाव घेऊन. हो, नको 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 नको, घरी पाठवू नका मला इथंच राहू दे. नाही नाही, हे बघ इकडून 15 किलोमीटर गेले ना, एक माणसं आहेत तिकडं. आणि नाही तर इथं खालच्या अंगाला गेलं ना तर गाव लागल. तुझी तू जा बाई, माया नको मला मत माझ्या. हो नको, एकतर समद्यांपासून दूर आले, मला लय बरं वाटतंय बघा. आणि खास करून त्या नवऱ्यापासून. येडे आहे का बाई तू? येड्यागत करू नको, जा तुझी तू. नाही नाही, आता काय बी झालं ना तरी मी आज जाणार नाही बघा. Why don't you hear me wander? मी काय जाणार नाही बघा. आईला मॅपने कुठं आणलंय नेमकं कळा नाही झालंय. तुझं कोण दिवसा नाही कोण. आईला आता गाडीला काय झालं? झाली 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 चालू. अर आईला काय झालं बरं गाडीला? तुम्ही इथे एकटेच राहता? नाही म्हणजे बायको मुलं ते कुठे आहेत? नाही माझं लग्नच नाही झालं, एकटाच आहे. माझं नाव मीरा. तुमचं? माझं दिनेश. मग हे घर शेती ते तुमचंच आहे का? आहो
मी एवढा फकीर माणूस, माझ्याकडे कसलं एवढं सगळं. या घराचा शेताचा मालक वेगळाच आहे. वर्षाला मला पैसे देतो आणि 8-10 महिन्यानी येतो एकदा. हा. पण मग तुमचं घर कुठे? माझं नाशिकला असतं. माझी आई असते तिकडं. आईचा लय जीव आहे माझ्या. माझा बी आहे. 2-3 वर्ष झाले आता काय तिकडे जाणंच नाही झालं. काय माहिती कशाचं. काय हो, बरं इकडं तुम्हाला भीती नाही का वाटत एकटं राहायला? भीती भीती कायची? अहो इकडं 10-15 किलोमीटरवर कोणी येतच नाही ना. कोणी आलं तर तुमच्यासारखं चुकून येत आहे, नाही तर त्याच्यामुळे भीती कसली. ते पण आहेच म्हणा. पण लग्न करायचं की अहो, म्हणजे कसं तुम्हालाही सोबत झाली असती आणि आयुष्याची सोबत झाली असती. तुमचं झालं ना लग्न, त्याच्यामुळेच तुम्ही इथे आहे ना. अहो पर माझं असं झालं म्हणजे सगळ्यांचं तसंच होईल, असं थोडी आहे ना. तुमचं खरं आहे म्हणा हो, पण हे असला अवतार हे असं कोण करणार आहे माझ्याशी लग्न. अहो असं काय नाही, आणि नाही म्हणण्यासारखं काय आहे? हा? मॅगी देतो तुम्हाला, घ्या. काही कमी जास्त झालं तर घ्या सांभाळून. नाही नाही ठीक आहे. काय खावा खावा. जमली का? हा चांगले. खावा खावा. झालं? हो. द्या. अहो नाही नाही राहू दे. नाही नाही तुम्ही कसं. अहो नाही मी ठेवते, द्या द्या द्या. अहो ऐका, पाहुणे आहे तुम्ही राव. अहो असं काय नाही, मी आवडते ते सगळं. बरं बरं चालेल. आईला आईला जो रेंज बी नाही की. हा घर आहे की तिथं, घर आहे. आणि नाही म्हणण्यासारखं काय आहे? कोण आहे का घरात? कोण आहे? नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार वहिनी. वहिनी नाही. अहो, काय नाही, ती गाडी पण पडली आहे. इथं जवळपास गॅरेज आहे का कुठं? आयला इथं 10-15 किलोमीटर काय असं गॅरेज बिरेज हो. आयला मला कळा ना, आज सगळीच माणसं कशी काय चुकून इथे यायला लागली. अहो ते मॅपनी रस्ता इकडे दाखवला, आणि इथं आलो तर फोनला रेंज बी नाही, फोन बी लावता नाही कोणाला. डिझेल बघितलं का? डिझेल संपलं असेल नाही तर. अहो नाही नाही, मी येताना टाकी फुल करून आणतो. दुसराच काहीतरी प्रॉब्लेम. बरं चालतंय, बघू ना आपण काय प्रॉब्लेम. हा चालतंय की? हा चला बरं. चला की. हा चला. Morning comes too early. बरं आईला बरं झालं तुम्ही भेटले बरं का. इथं रेंज बी नाही. हा नाही तर काय असं काय आवर नाही ना काय नाही. हे बोनेट कोणा? हा खोलतो. स्टार्टर बसतोय का? नाही ना, बसतोय पण लगेच बंद पडती गाडी. अहो ते स्टार्टरची ते इंजिनची वायरच नाही तर स्पार्क झाला वाटतं. आईला ते, तुमच्याकडे आहे का काय? नाही ना, गाडी तर काहीच नाही. ती वायर जोडली का लगेच होऊन जाईल राव. एक काम करू, घराच्या तिकडे आहे आपलं. चालतं की बघू. आहे का ना? हा आईला पण इथं जवळपास गॅरेज नाही, दुकान नाही, कसं काय बरं? अहो गॅरेज काय इथं काय आसपास घरं तरी दिसतात का तुम्हाला? कसं काय बरं? कसं ना, आता मला बी नाही माहिती हो. हे लांबवर असं माल कसंच आहे सगळीकडे पसरलं. हा का? बरं मग इथं तुम्ही दोघच कसं काय? दोघं नाही, मी एकटाच आहे. नाही एकटाच?
मग त्या घरातल्या बाई अहो, ती बी आली तुमच्यासारखी चुकून. ऐकलं म्हणजे तुम्हाला एका दिवशी 2 पाहुणे भेटले की एक त्या बाई दुसरा मी तसंच मानायचं. बरं हे लावा, जाऊ आपण बघू घराकडे काय ते. लावतो ऐका ना, चला. काय करताय? अहो निदान विचारायचं तरी, साफसफाई करत होते. मला बोलायचं ना तरी. फोटो ते आधी इथं राहिलं होते ना, त्या बाईने पाशी घेतली होती. बॅग ती ती पेटी पण त्यांचीच आहे. तुम्ही मला विचारायला पाहिजे नव्हतं. ते वायर नसेल घरी, मी बघतो बाहेर आहे का माग. बरोबर त्यांना काही पाणी बिणी विचारा. माणूस संकटात सापडला ना त्याला बाहेर पडायचं वेळ कळलं पण बरोबर आहे का नाही बाई. खरंच ती पेटी कशावरून त्या माणसाची असते. हो, माझं नाव काय बाई नाही, मीरा आहे. नावापाशी काय येतं मला थोडी संसार करता तुमच्यासोबत. त्या फोटोतल्या बायला आहे ना त्याच माणसाने फाशी दिलेली असली. असं कशावरून वाटतंय तुम्हाला? वाटायचं काय तर 100% त्या माणसानेच फाशी दिली असली. आली असन तुमच्यासारखी चुकून, झालं असन त्यांच्यामुळे काहीतरी, दिली असन फाशी. नाही नाही नाही, मला नाही असं वाटत की तो माणूस असा असेल. बोलायला तर चांगला होता. चांगलं वाटलं. हा. मग एकटा का राहतो? त्याच्याबरोबर इथं कोण ना कोणतरी असतंच ना. आणि असंही तर कोण येत नाही. त्या माणसानीच आहे ना हेच कुठेतरी पोरली असणार आहे त्या बाईला. हो, असं बोलून मला का घाबरवताय? बर नाही घाबरत बस. माझं काय, गाडी चालू झाली की निघालो मी. तुम्हाला कुठे सोडायचं असेल तर सोडतो मी. नाहीतर मग एक काम करा, काय? आजची रात्र आहे इथंच थांबा, म्हणजे उद्या सकाळ दिवस मी बघणारच नाही. हो, नाही नाही नाही, मी तुमच्या संग येते. बरं चालतंय, पहिलं गाडी चालू करायचं बघू. हा, इथं रेंज पण नाहीये, बघतो. ऐका की गाडी चालू झाली की मला सांगा, मी पण येते. मला सोडून जाऊ नका. बर सोड 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 सोड. अहो काय झालं? नाही, काय नाही. पाणी देऊ का? नाही नको. हे काय तिथंच होतं ना नाही नाही, पाणी? नको नको. घ्या थोडं. नाही नको. नको नक्की. नाही. ड्रायव्हर कुठे गेला? बाहेर आहे. आलो. वायर असेल, वायर मिळाली का तुम्ही तुमच्या घरी जातात. तो ड्रायव्हर कुठे? ड्रायव्हर तुम्हीच बोलत होते ना दोघं, मला नाही, मी वायर बघत होता ना. हो, नाही नाही, तुम्ही घराबाहेर पडलात ना, तुमच्या मागोमाग ते बी निघाले. सोडून तर नसेल ना गेले? अहो नाही, गेला तरी काय टेन्शन नाही, तुम्हाला घरी जायचं ना. हा, माझे ऐकायला आहे ना, मी सोडल ना तुम्हाला. नाही नाही नाही, ते असतील इथेच कुठेतरी, मी त्यांच्या संग जाते. पहिलं जेव्हा भेटले ना मला, तेव्हा जेवढे घाबरले नव्हते, आता तेवढं घाबरले तर वाटतंय मला. नाही, कुठं घाबरत नाही. नाही, अहो मला काही कळत नाही वय, तो माणूस आल्यापासून सगळंच बदललंय. खरं सांगा, त्याने काहीतरी सांगितलं ना तुम्हाला? हो, नाही नाही, तो कशाला काय सांगत? काहीच नाही सांगितलं. हे बघा, मी माझं आयुष्य जगत होतो, एकटा जगत होतो, ना काही इच्छा ना काही भावना, एकदम मेलेल्या मुडद्यागत जगत होतो. तुम्ही आला,
असं वाटलं की त्या मेलेल्या मुर्द्यामध्ये जीव आला आणि आता त्यांनी काहीतरी सांगितलं आणि तुम्ही असं परक वागायला लागले. आता हे एवढं सगळं चालू आहे, तुम्हाला येऊन थोडाच वेळ झाला असेल, पण तुम्ही माझ्या जवळच वाटायला लागलं मला. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, जर तुम्ही घाबरत असाल तर मला काय घाबरू नका. नाही घाबरत आहे, पण तुमचं बोलणं जरा भीतीदायक वाटतंय. अहो, कारण तुमच्या मनात त्या माणसाने शंका घातली आणि त्यांनी शंका घातली म्हणूनच तुम्हाला तसं वाटतंय. आणि मला एक सांगा, ज्याने तुमच्या मनात शंका घातली तोच तसा असला तर आता तुम्हीच ठरवा खरं काय आणि खोटं काय. मगाशी तुम्ही थांबा म्हणत होते, मी जा म्हणत होते, आणि आता मी म्हणतोय तुम्ही थांबा. आईला झाली पाहिजे चालू आता. झाली की चालू? हा आता पायला बोलून आणतो. हो बाई चला, झाली गाडी चालू. झाली गाडी आणि वाया. हो गाडी बाई थांबलो होतो, थांबण्यापेक्षा म्हटलं गाडीत काय गावतं का बघावं. गावली वायर, झाली चालू. चला. नाही आता कुठं घेऊन जाणार त्यांना? आता हे काय मध्येच गाडी चालू झाली, चाललो घरी. गाडी चालू झाली मी तिकडे निघून गेलो असतो. या बाई म्हणल्या मला पण घेऊन चला, म्हणून मी इकडे आलो, तिकडे गेलो असतो. माझ्याबद्दल काय सांगितलं त्यांना? मी कुठं काय सांगितलं? हो बाई मी काय बोललो का? नाही तरच तू त्यांना त्यांच्या घरी सोडणार? त्या म्हणतील मी ते सोडणारच की. हो बाई तुम्हाला येत असं या, नाही चाललो मी. नाही येणार त्या. जा. हो बाई परत चाललो बघा मी. म्हणजे थांबलं तुम्हाला माहिती आहे काय होईल काय नाही. इथे थांबल्यावर काय होईल म्हणजे? काय बोलायचे तुला? उलट आहे ना, ह्याच्या बोलण्यावर तुम्ही जर गेल्या काय बी कराय मोठा. काय बी कराय म्हणजे तसला वाटलो काय मी? ए वाटायचं काय रे? त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच वाटतं ह्याच्या मनात बाप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतोय सारखं चला चला. आता आहे ना त्या बाईला इथनं घेतल्याशिवाय जातच नसतं. मी बी बघतो ना कसा घेऊन जातो तू. बघितलं का बाई? त्या फोटो मधल्या बाईला आहे ना त्याच माणसाने मारलेलं आहे. आता तुम्हाला थांबवणार, तुमची आबरू लुटणार आणि तुम्हाला मी फाशी देणार. याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. उलट ह्योच तुम्हाला कुठेतरी घेऊन जाईल आणि मारून टाकेल. कोणाला काय कळणार आहे? हो बाई चल. तुला म्हणलं ना तिला नाही काय करायचं, जा इथून. ए बाबा सोड त्या बाईला फक्त हात लावला तू डायरेक्ट मारायला लागला. नाही नेत बाबा. निघ इथून. आता कळलं का कोण खरं आहे कोण खोटं आहे ते? नाही कळलं. नक्की कुणावर विश्वास ठेवायचा ना तेच कळत नाही बघा. तुम्ही खरे की तो खरा? अहो मी खरा आहे. कशावरून? तुम्ही त्याला मारलं, त्याला ढकललं, त्याला हकलून दिलं, आणि आता तुम्ही मला बी माराल ना? अहो मी काय हो बाई चला. सोड. Quivering, kissing the rain, slow motion, digital lipstick, shade corrosive. Boiling, kicking the frog, never noticed. How many times did we question the motive? मारलं का? मारलं त्याला? घेतला जीव? माणसांची किंमत नाही ना तुला, म्हणूनच तू एकटायच बघ. हो बाई, मी याला नाही तो जिवंत आहे. मी म्हणलं तुम्ही समजून घेतला असाल. तुम्ही तशाच. काय समजून घ्यायचं? आणि कोण आहे तू? अरे मगाशी भेटलास ना तू, आणि तुला समजून घ्यायचं काय नाते आपलं? मीच समजून घ्यायला पाहिजे नव्हतं. हा, मी उगाच जीव लावला. मला काय माहिती असं काय होईल. मी एकटा होतो, तुम्ही आले आणि माझं मन बोललं. किती केलं ना तरी तुम्ही परकेच. कसा विश्वास ठेवू तुमच्यावर? माझा नवरा माझ्या सांगत जे काही वागला ना, त्यामुळे माझा कुठल्याच पुरुषावर विश्वास नाही. बरोबर आहे. काय म्हणले मगाच, मी इथून नाही जाणार. तेव्हा नव्हतो का मी परका? नवऱ्याला सोडून कसे काय राहिले मग माझ्याकडे? तेव्हा तुम्हाला नवरा नाही आठवला? तुमच्या दोघांचं बोलणं मी ऐकलं, हा, म्हणून असं वागलो. वा वा वा, इथं लपून बसली होय? अगं कुठं नाही शोधलं. चला. काय झाला?
कोण आहे तू? कोण आहे मी? ए बाई सांग ना कोण आहे मी? नवरा आहे माझा. आता तरी घेऊन जाऊ का? चला. ही बाई तर म्हटली माझं नवऱ्याचं पटत नाही. मग नवऱ्याने म्हणल्यावर लगेच कशी काय त्याच्या बरोबर गेली? खरंच मनापासून गेली असेल का घाबरून गेली? नाही, मला पण तिच्या मागं गेलंच पाहिजे. ए चल चाल म्हटलं ना. त्यांना नाही यायचं, तुम्ही कशाला जबरदस्त? ए तू कोण? माझं नाही काय, पण त्यांना यायचं नाही ते दिसतंय की, बघा ना चेहऱ्यावर. नवरा आहे मी तिचा, कळलं का? नाही पण त्यांना यायचं नाही. तू ह्याच्यासाठी इथं आली का? हा इथं त्याच्यासाठी आली? नाही नाही तसं काय नाही, तुम्ही समज. ए ओ बाजूला ऐका ना, चल. ऐका ना, तुला म्हणलं ना. तुझा काय संबंध? तुझा इथं ए, ही बाई काय साधी वाटली का? अरे घरात मग फोन बिना घेऊन आली. आणि हा माणूस पण आहे ना माझा आहे. हिच्याच पाळीवर पाठवला होता. आता बघितलं का नाही, तिला त्रास देणार. मला मारणारा तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. बाई आता काय काळजी करू. बाई दिसली रे दिसली की तुम्ही पुरुष लगेच पागळता, है की नाही? इतर वेळेला असतं तुम्हाला ऍटिट्यूड, माच. काय झालं त्याच? तुम्हाला इथं जिवंतच पुरावं लागलंय. पण इथं सगळंच माफ असतं बघा. Why don't you hear me wonder? चला येऊ का? And I ain't coming back. Got the sauce, got the presents on me, I can't ever take it off. That's why I came, country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Yeah, they can't get like me, rockin' boots and white tee. Designer on my cuff link, something like a movie. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Artist out the ranch, I just told you that I'm about it.